सो बेकिंग मध्ये केक आणि चष्मा घातलाय कारण मला चिकन वगैरे धुवू नो शकतो. प्री तो फक्त ग्रीन साइड नाही पण आपण किती सांगितलं होतं मी मग थोडा टाइम वेट करायचा असतो. पण मी उघडून घेणार आहे. त्याला होल आहे का मित्रांनो? ते झालेलं आहे मुलीचं. माझं डोकं चालत नाहीये प्लीज मला माफ. पहिलं ना, मी तुझ्यापेक्षा टेस्टी मी बनवतो जेवण. क्रिएटिव्हिटी मध्ये मी तुला 100 मार्क्स रोहित शर्मा फॅन बेस आहे. रोहित शर्मा वी गोना बीट दिस. स्वतःने झालेलं आहे सगळ्याला. थकून गेले ह्या चॅलेंज तू मला मदत करते. नाही एवढा परफेक्शनिस्ट मी एग्स घेणार मी चिकन घेणार हे आमचं काय होणार नाहीये सिंक मध्ये. तर ठीक आहे. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज काय करणार आहे आपण सांग. अजून एक नवीन चॅलेंज घेऊन आज आम्ही आलोय 5 इन्ग्रेडियंट्स चॅलेंज करणार आहोत ओके. आणि इट विल बी अ कुकिंग चॅलेंज आणि यामध्ये असं असणार आहे की त्याला 5 आयटम्स भेटणार आणि मला 5 आयटम्स 5 भेटणार. आयटम भेटणार. अरे फूड आयटम Okay, हा. इन्ग्रेडियंट्स ओके ओके ओके. सो ते भेटणार. एक डिश बनवायची म्हणजे इन शॉर्ट. ओके. लॉंग स्टोरी शॉर्ट हा तर 5 इन्ग्रेडियंट्स जे आपण डिसाइड करायचे आणि त्या 5 फक्त ते 5 इंग्रेडियंट्स वर तू एखादा फूड आयटम बनवायचा. म्हणजे 5 इंग्रेडियंट्स आणि बाकीच्या स्टेपल्स मध्ये पाणी, तेल आणि हा ठीक आहे त्याची मी लिस्ट सांगेल इथे काय काय आहे हा स्टेपल्स. ठीक आहे. ओके ते काउंट नाही होणार. बाकीचे जे उरलेले आयटम्स आहेत ते सगळे स्टेपल असणार. आणि आम्ही त्याला अजून चॅलेंजिंग बनवण्यासाठी मी हा बाउल घेतलाय. ह्या बाउल मध्ये मी 5 डिफरंट तूच जिंकणार मग चॅलेंज. मी कसं जिंकणार कारण की तू ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत लिस्ट. मी दाखवतीये उघडून थांब जरा पेशन्सच नाहीये. हा. सो याच्यामध्ये मी 5 चिट्स बनवल्यात. ओके ह्याच्यामध्ये ना हे 5 कुठले आम्ही बनवणार मील्स त्याची आहेत. तर सो हा फर्स्ट आहे हाय प्रोटीन. बघ हा तिथे दाखव High मला. मी protein. तर बघणारच आहे. मी तर हंगामा High- बघितलेला आहे त्यामुळे मी बघणारच आहे. सेकंड आहे कम्फर्ट फूड. ओके. डेझर्ट. कम्फर्ट फूड कोणाचं, तुझं का माझं? अरे भाई तुला आलं तर तू कम्फर्ट फूड घे. मला आलं तर मी माझं कम्फर्ट फूड बनवणार. अच्छा असं नेसेसरी नाही की ते कम्फर्ट फूड तुझं कम्फर्ट फूड असलं पाहिजे. कोणाचं पण असू दे. ओके. ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट breakfast डिनर item डिनरला ब्रेकफास्ट खाणार आहे. आणि व्हेजिटेरियन आणि लास्ट 1 पॉट मील. ओके सो असे 140 मील. 1 पॉट मील. अच्छा सो हे असे टोटल 6 आहेत. ठीक आहे साहीच्या साही पण डिफरंट आहेत. ओके ओके. मी तुम्हाला पण दाखवलेत. परत हा नको बोलायला की तू चीट करून तू जिंकलीस. कारण जिंकणार पण जिंकण्याला काय भेटणार आहे? 500 रियाल. भांडे घासायचे. भांडे घासायचे ते तर मी रोज हे. घासतो. नवीन काय तर सांगते तर मी जो रोज घासतो. हरेल त्याने भांडे घासायचे. ते तर रोज घासतो मी. जिंकणारला काय भेटणार ते सांग. नाही माझ्याकडे काही नाहीये. मग काय अर्थ आहे? मग त्याला काय अर्थ आहे? मग जा नको खेळ उठ जा. नाही ठीक आहे. आता हे मी यात टाकणार आणि आपण झालं ना 6ची 6 पण आहेत ना. हा झालं. चल चूज कर. हा काहीतरी चीट करतोय. मी काय चीट करतो? मी बघत पण नाही. मी कॅमेरामध्ये दिसलंय. हे काय लिहिलेलं आहे? हाय प्रोटीन मील. हाय प्रोटीन मील. इझी आहे एकदम इझी आहे माझ्यासाठी. ठीक आहे आता माझं टर्न. ते दाखव ना दिसतच नाही. अरे यार पकडलेलं मी गेलं बरं. दोन दोन आल्या. मग मी दोघांमधून एक चूज करते. नाही असं काही नाही. असं काही नाही. Please, please, नाही नाही please. नाही एकच कुठलं तर एकच चूज करायचं. कोणतं? ठीक आहे हे. हा. मला दिसलंय माझं काय आयटम आहे तो. इट्स अ ब्रेकफास्ट आयटम. एवढं इझी. आता तू 5 to 10 मिनिट्स घे. ओके. तू काय बनवणार आहेस आणि त्याची लिस्ट काय मग असणार आपण आहे? हे मोबाईलवर चेक करू शकतो ना काय बनवू शकतो. नाही मग त्याला काय अर्थ? मग मला कसं येणार? मग तूच जिंकणार. मग मला काय मग चॅलेंज ऍक्सेप्ट का केलं तू? ओके ठीक आहे डन. तर येस 10 मिनिटानंतर ना. पण जर दोघांनी आपण जर जवळजवळ सेमच बनवलं तर? नाही ना पहिले तू बनवणार त्यानंतर मी बनवणार किंवा मी आधी बनवणार त्यानंतर तू बनवणार. आता नाही, सपोज जर मी चिकन बनवणार आहे आणि तू पण चिकन बनवणार असेल तर मग त्याला मी कशाला चिकन बनवेल? मग तू त्यासाठी तर आपण आता सांगणार ना की तुझे हे 5 आयटम माझे हे 5 आयटम. ब्रेकफास्ट आहे ना. दोघांचं क्लॅश नाही झालं पाहिजे. ओके. मग तर ठीक आहे. मग माझे 5 आयटम सांगतो. हा सांग. माझे 5 आयटम चिकन, मग एग्स, मग मिल्क, गार्लिक आणि रेड चिलीज. हे 5 आयटम ह्याचे डिसाइडेड. ओके Sorry. ओट्स. जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. ओट्स बनाना ब्लूबेरीज मिल्क. काय बनवू शकते अजून एक आयटम? झालं इथे जिंकलेलो आहे मी इथे जिंकलेलो आहे कारण की कुकीज रेडीमेड आहे. मी ना कुठले तरी अजून एखादे सीड्स टाकेल. सीड्स
येस. ओके. सो मी डिसाईड केलंय की 5th चेंज केलेलं आहे मॅडमनी त्यांची इन्ग्रेडियंट्स. नाही चीटिंगची सुरुवात झालेली आहे. हा, बोल. पण मी ना सीड्सच्या ऐवजी मी शुगर घेते. शुगर. येस, Okay. लिटल बिट ऑफ शुगर. ठीक आहे. ठीक आहे. डन. गाईज, मी असं डिसाईड केलेलं हा. आहे की शुगर हा. शुगर हे चेंज ब्रेकफास्ट. करा, चेंज करा. मला वाटलं होतं चेंज करणार आहे. कारण आता व्हिडिओ सुरू झालेला आहे. ठीक आहे, आता चॅलेंज सुरू झालेलं आहे. आता तुम्ही हळूहळू बघा किती इन्ग्रेडियंट्स चेंज होतात ते. ठीक आहे, आणि मी येणार आहे. मी 5-5 मिनिटं येणार आहे. मी इथं थांबणार आहे. मी बघणार आहे तू किती इन्ग्रेडियंट चेंज केलेत आणि तू काय ऍड केले का. ठीक आहे, जरा प्रॉपर काय म्हणतात, बी लिटिल बिट ऑनेस्ट. आणि मग काम एक्सक्यूज कर. मी, लुक हुज टॉकिंग अबाउट बिंग ऑनेस्ट. एनिवेज, सो मी असं विचार केला की शुगर हे फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग इट इज नॉट गुड फॉर युअर. पण ही मॉर्निंग कुठे आहे? काही बोलती नाईट आहे. बट माझं थीम काय आहे? ब्रेकफास्ट. अच्छा, असं आहे का. ओके. सो त्यामुळे मी शुगर नाही घेणार आहे. इन्स्टेड ऑफ दॅट आय एम टेकिंग एग. सी, ओट्स हे माझं मेन पण इन्ग्रेडियंट एग्स तर आहे. माझे पण आहे ना, मग ते सेम टेस्ट. नाही, सेम कशी टेस्ट होणार आहे? ओके, मग तू काय केक बनवणार आहेस का? काय बनवणार आहेस तू? समथिंग लाईक दॅट. बनवणार एअर फ्रायर मध्ये मी बनवणार आहे. बेक करणार आहे मी. ओके, ठीक आहे. सो बेकिंग मध्ये एग इज इम्पॉर्टंट. दॅट्स वाय आय एम युझिंग एग. ओके, सो माझे 5 इन्ग्रेडियंट्स परत एकदा मी इथे डिस्प्ले करतीये आणि ह्याचे 5 इन्ग्रेडियंट्स जेव्हा हा स्टार्ट करेल तेव्हा मी सांगेन. ओके, लेट स्टार्ट नाउ. सो मी माझा कुकिंग आणि केस बांधलेत आणि चष्मा घातलाय कारण मला दिसत नाही आहे. आणि हा मला आतापासूनच डिस्टर्ब करतोय. बट ऑब्वियस चॅलेंज जिंकण्यासाठी काही करू शकतो मी. आणि टायमर लावायचा आहे. टाइमर. Okay. येस, टाइमर. सो टायमर मला आहे 40 मिनिट्स, याला आहे 40 मिनिट्स. 40 मिनिट्स खूप झाले. हा, बरोबर. नाही 40 मिनिट्स. मला चिकन आहे ना, मला जास्त वेळ लागेल. मी माझं प्रिपरेशन करू शकतो का आता? चिकन वगैरे धुवू नो शकतो? प्री प्रिपेअर, ऑलरेडी सांगितलंय. मग चिकन वगैरे पण नाही धुवू शकत मी? नाही धुवू शकत. जा फोन घेऊन ये, आपण टायमर लावूया. नून वरून आम्ही मागवल्यात गोष्टी. सो आता चॅलेंज करणार आहोत. स्टार्ट. बनाना, छोटासा हॉल मी सांगते. ओके, दीज आर बनानाज. भाई, आपलं Milk. चॅलेंज व्हिडिओ आहे. तू हॉल का दाखवते? दाखवायचं असेल तरी. ह्या मुलाने हे घाणेरडी गोष्ट पितोय हा. इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. तुम्ही पण नका पिऊ. डोंट यक माय यम. ओके, डोंट यक माय यम. आणि चिकन. अरे यार, बनाना कुक नसेल तर मग ते बनाना खूप थोडी म्हणतात. तू पिकलेला. सॉरी, म्हणजे बनाना कच्चा आहे हा ऑलमोस्ट. नाहीये, ते बहाणे ऐकायचे. कच्चा सी, तो फक्त ग्रीन साइड नाही आहे, पण आतमधून पिकलेला आहे तो. आय चेक कर. शुअर? तोपर्यंत मी हे खातोय योगर्ट, मँगो फ्लेवर योगर्ट. ओट्सचं मला फ्लावर पाहिजे. ओट्सचा फ्लावर. ओट्स फ्लावर. ओके. सो मग मी हे टेस्ट. फोन कसला आहे तुझा? फोन आहे मम्मीचा? ईमेल्स आहेत. सो ना माझ्याकडे ओट फ्लावर नाहीये. सो मी काय करते, हे ओट्सला मिक्सीमध्ये फिरवते. सो इट विल. मी एक काम करतो, टायमर लावतोय. मी सुरू करतो टायमर. हा, मग करच की सुरू. त्यासाठीच द्यायला पाठवलं होतं. 40 मिनिट्स का 30 मिनिट्स? तुझ्या हिशोबाने. तुझ्या हिशोबाने मला नाही माहिती किती टाइम लागेल. किती सांगितलं होतं मी मगवाशी? 40 सांगितलं होतं. मग मला काय माहिती, तुझं कधी पण चेंज होतात गोष्टी, मूड स्विंग्स तुझ्या. ठीक आहे, 40 मिनिटाचा टायमर लावलेला आहे. तर विल सी. सर 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 सर. हो. आता 1 सेकंद पकडायला लगेच तिची हात झाले. हो. हे मी 1 कप घेणार आहे. माझा 1 कप दुसरीकडे असावा. मी हाफ कप. हे मी 2 वर्षापूर्वी घेतलं होतं जेव्हा प्रिया नव्हती, आणि हे आता युज होते. मी तर कायम यूज करते. तू नसशील करत यूज. खरं? नको. नाही. असंच थोडा टाइम वेट करायचा असतो. गाईज, आवाज कमी करा. मिक्सर लावणार आहे. यार, मला तर डाऊट आहे यार, हे बनानास कसे अरे तो चांगला आहे. हे बघ, हे मग हा चांगला आहे. तू कच्चा फॉर मी यार. टाइम तुझा वेस्ट करतेस. काय तू सांगितलं का तू काय बनवणार आहेस? मी सांगितलंय ना. पण त्याचं नाव काय त्या डिशचं? मला नाही माहिती. मी आजच बनवते. हाफ बनाना घेतलाय, त्याला मी असं मॅश करतेय. तो मॅश पण होत नाही. दे, मी तुला बनवतो. आता मी हेल्प करतोय सगळी. मग कसलं चॅलेंज? जर मीच हेल्प करणार असेल तुला तर मीच बनवतो ना दोन्ही पण गोष्टी. ह्याला थोडी चॅलेंज म्हणतो. मग तू बनाना असं मागवलास, मला काय माहिती. जा, मी जर हरले तर ह्याचा रिस्पॉन्सिबिलिटी ह्याच्यावर आहे. कारण ह्याने तो बनाना. मी थोडी सांगितलं नूनला की हिला कपचा बनाना द्या म्हणून. आय डोंट लाईक टू लूज.
यू आर लुझर ओनली. झालं, किती इझी आहे, कष्ट नकोय फक्त. हे बघा कसं बनवलंय बघा, हे बघा, हे बघा. आपण कर. म्हणजे तू हारलेली आहेस थोडक्यात चॅलेंज. नाही हारलेली आहेस. नाही, तो तुझा फॉल्ट आहे, कारण की तू ले ये भी मेरी गलती आहे. ऑब्विसली तू का असं कच्चा बनाना कोण मागवतोय यार? हे असं झालं म्हणजे नाही का, अपोजिट वाला गोल मारणार आणि असिस्ट आपण करायचं त्याला, असं झालं ते. टायमर कुठे? टायमर वाला फोन परत चालू करायचं. टायमर तिला भरोसा नाही काय. 5 मिनिटं झाली. अरे खूप इझी आहे तुझं, 10 मिनिटात होईल माहिती आहे. 40 मिनिटं कशाला दिलेत का माहिती, एकदम चुकीची कॉन्सेप्ट आहे ही 40 मिनिटाची. 15 मिनिटाचं काम. 2 एग्स घेतले. मला लागणार आहे 40 मिनिटं. कच्चंच अंड काढलंय मिक्सर मधून, कारण मला असं फ्रॉथी पाहिजे. मग ते हे करतात ना, काय म्हणतात त्याला, फोल्डिंग करतात. फोल्डिंग. त्याला फोल्डिंगच म्हणतात. नवीन शब्द ऐकतो. अच्छा ते का, ते विस्क म्हणायचं का तुला? विस्क करतात, विस्क. मिक्सर चालू असेल तर नाचायचं, अजून काय चालू असेल तर नाचायचं. सो हे असं झालं. ह्याचे मी पॅनकेक्स पण बनवू शकते बाय द वे. बाई तुला जे बनवायचं ते बनव, ठीक आहे. काय मला काय, माझा इन्शुरन्स आहे, टेन्शन नको घेऊ. मी एवढी वेडी होते, मी आतापर्यंत खूप सारं बोलले आणि मी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला. व्हेरी नाईस. मी नसल्यावर असंच असतं. मला असावं लागतं प्रत्येक वेळी सोबत. सो मी हे माझं भांडं हे तुम्हाला माहिती असेल मी केव्हा आणलेलं आहे. सो त्यांना कसं माहिती असतं? माहिती ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे. सो मी याच्यामध्ये तूप टाकलंय आणि मी ह्याला असं ग्रीस करून घेतेय सो दॅट चिपकणार नाही याला. काय भांडं फोडशील ना माझ्यासारखं? नाही हे फ्रेंडली आहे 400 डिग्री पर्यंत. हे मी जे बॅटर बनवलं मगवाशी ते आता मी याच्यामध्ये बनाना टाकणार, मिक्स करणार. त्याच्यामध्ये काय बॅटर मध्ये? ओट्स आणि एग्स. ओके. येलो पण टाकले त्यामध्ये? सगळं टाकलंय. आणि आता बनाना पण त्यामध्येच टाकतीये. तुलाच खायचंय बाय द वे. हा म्हणूनच मला ई झालं. येलो पण टाकलंय पण टाकलंय. काय पण एक्सपेरिमेंट करून मला खाऊ घालू नको, माझा इन्शुरन्स आहे म्हणून. सो आता हे मी मिक्स करते. मिक्स. अरे यार तरी म्हटलं काय राहिले, मिल्क राहिले बेबी, मिल्क घे. तरी म्हटलं मी कुठला तरी एक इन्ग्रेडियंट विसरली आहे. आणि ब्लूबेरीज पण दे प्लीज. सगळंच मी करणार. माझं शेफ. हो तर म्हटलं ना, चॅलेंज काय नाहीये, मी नावाला फक्त चॅलेंज सगळं माझ्याकडूनच करून घेते. ठीक आहे. आय होप इट विल टर्न आउट गुड. मला काही एक आयडिया नाही आहे, कारण मफिन्स पण असेच बनतात. सो हे एक प्रकारचे मफिन्सच आहेत. फक्त एवढंच की मफिन्स ब्रेकफास्टला नाही खात, पण खातात. ब्रिटिश लोक खातात, खूप लोक खातात मफिन्स. माझा हस्बंड बोलला इट्स लकीर, काय बोलतात त्याला, पत्थर की लकीर. बस खातात ना मफिन्स बरेच लोक. आता आपण जेव्हा हॉटेलमध्ये वगैरे राहतो. ठीक आहे. आता 5 आयटम पण टाकलाय मी ब्लूबेरीज. विल सी हाऊ इट विल टर्न आउट. सो हे मी एवढंच बनवलंय, थोडंसंच बनवलंय स्टार्टिंगला, कारण की तुला ट्राय करायचंय का? तुझ्याकडे 40 मिनिटे. आय हॅव नो आयडिया. हा. सो मी हे आता ठेवतेय एअर फ्रायर मध्ये. 16 मिनिट झाले. पचका झाला तुझा. दिसत बसतच नाहीये. एक काम कर ना, ती नेट काढ बसेल. हे बघा तेच करत होते मी. यार ह्या मुलांचं लॉजिक काय असं मला अजिबात कळत मला नाही. माहितच नाही. तू अरे तुला इथपर्यंत मला हीट जाणवतीये, तू हात घालेपर्यंत तुला माहित नाही हीट जाणवतीये. प्लीज भाई फुटू नकोस, मी तुझ्यावर ट्रस्ट करतेय. चायनीज आयटम आहे. ठीक आहे. आता हे बेक होत आहे. आता आपण बघूया त्याला किती वेळ लागेल आणि त्यानंतर भेटूया. टायमर इज ऑफ. सो नाउ लेट्स गो चेक माय रेसिपी. टाइम संपलेला आहे, तर आता बघू काय बनवलेलं आहे आणि बघू हा ब्लॉग पडणार आहे का नाही, मी जिवंत राहतोय का नाही. हे बघ इथे परफेक्ट झाले. हे बघ. हो, एक नंबर झालं, एक नंबर. तू तर मफिन बनवलायस आणि त्याच्यामध्ये काय आहे ते सगळं? ते तूप. लिक्विड तूप आहे. एवढं मोठं. हा ते एवढं सगळं तू ग्रीसिंग करण्यासाठी लावलेलं होतं. झालंय काहीतरी मस्त एक्सपेरिमेंट झालाय ना, मस्त झालेलं आहे. ठीक आहे. आता बघू काहीतरी छान खायला भेटणार आहे. सो मी म्हटलंच होतं जर हे छान झालं तर आपला आता हा गो टू डेझर्ट. आपल्याला ऑर्डर करायची गरज नाही. ठीक आहे. आता मी फोक नाही काय बोलतो त्याला, नाईफ टाकून चेक करते की हे पूर्णपणे आतपर्यंत शिजलं आहे की नाही आहे. ठीक आहे. नॉट बॅड. इट्स क्लिअर. आय एम हॅपी. पागल मूर्खच आहे हा. पोरांचं काय लॉजिक असतं काय माहिती बाबा, गरम गोष्टीला हात लावायचा.
एक नंबर. काहीतरी भारी झालेलं आहे. हे भारी झाले हा. एक नंबर. हे बघ आणि साईड्स किती ब्युटिफुल दिसतात. सी ब्लूबेरी मुळे ते कलर कॉन्ट्रास्ट पण खूप छान आलाय. मी त्याला कट करून पण दाखवते. फोटो काढ आपण. फोटो काढ. छान फोटो काढ काढ. काढ काढ. नंतर आपण विसरून जातो. सो नाव माझं तर सक्सेसफुल झालेलं आहे. आणि आता माझा टर्न आहे आणि माझ्या मध्ये मध्ये करायचं नाही. ओके. हो ह्याने कसं माझ्या मध्ये मध्ये मी मध्ये मध्ये नाही केलं. मी पण करणार. मी हेल्प केली मी पण मी करणार. हेल्प केली है. मी पण करणार. अगर आप ब्यूटीफुल हो तो इसका मतलब ये नहीं कि आप कुछ भी कर सकते हो. मैं सब कुछ कर सकती हूँ. हा, चला आता तर माझी डिश आहे चिकन सलाड बनवणार आहे मी. चिकन एग सलाड. आणि नाही फक्त चिकन असणार आहे. चिकन सीझर सॅलड बनवणार आहे. हा नाही चिकन सीझर सलाड खूप सारी गोष्टी लागतात. हा तेच म्हणणार आहे एक्सेप्ट फ्यू इन्ग्रेडियंट्स. डाएट फूड आहे माझा प्रॉपर. ओके मी सॉस बनवणार आहे त्याचा. डाएट फूड म्हणजे मी जिंकलेली ऑलरेडी. काय संबंध? कारण आपला चॅलेंज काय आहे कोण सगळ्यात टेस्टी फूड बनवणार. हे काही काय चॅलेंज काही ज्याचं टेस्टी होणार आहे तो विनर असणार आहे मग ना. माझं डाएट फूड असं टेस्टी. डाएट फूड इज नॉट टेस्टी. आणि कोण तो काय वापरणार आहे फक्त गार्लिक आणि रेड चिलीज. त्याच्यामध्ये काय असं थोडी आहे की डाएट फूड टेस्टी नसतं. कुणी पण काय बोलतो. तुम्ही जरा कमेंट मध्ये सांगा डाएट फूड टेस्टी असतं का नसतं. काय पण बोलते. नो कारण प्लस एग्स मी जे इडलीचं भांडं असतं त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि ते वाफवून घेणार आहे. चिली गार्लिक पण. चिली बॉईल कोण करतं. चिली गरम पाण्यामध्ये सोक करताय. सी मी पण याला हेल्प करते. ओके नाही नको करूस हेल्प नको करूस. मी पण मी करतो आता मला already जमतं idea सगळं. दिली आहे. हा तर कर तू स्टार्ट. 14 ए चिकन कसली हरामी आहे ना तू. तू काय म्हणलेली चिकन वगैरे धुवून नाही आधी प्रिपेअर नाही करायचं. कसली हरामी आहे. एक काम करू आपण पॉज करू. बिचारायला ना चिकन धुवायला मी थोडासा टाइम देते. धुवून ठेवेल त्याच्यानंतर आपण स्टार्ट करू. सी आय एम अ ऑनेस्ट आणि मी खूप अनबायस्ड पर्सन आहे. त्यामुळे आणि हेच जर हा असताना तर हा बोलला असता नाही एव्हरी टाइम विल काउंट. सो आय एम अ गुड पर्सन. मला हे सांगायचं होतं याच्यातून फक्त. चल पण घेणार आहे. एक पण मी उबळून घेणार आहे. उबळून म्हणजे उकडून घेणार आहे. उबाल केले नाही. उबळून गाईज न्यू शब्द. अरे होतं टंग स्लिप. इडलीच्या भांड्यामध्ये केलं ह्याने. इडलीच्या भांड्याला होल असतात त्यातून खाली पडणार. आय डोंट नो मग हे कसं करणार. इडलीच्या भांड्यात होल असतात. इडलीचं भांड त्याला होल असतात. ते जे गोल गोल असतं त्याच्यामध्ये जर तू इडली जर टाकली जर ते बॅटर टाकलं ते असं खाली पडतं का ड्रिप होतं का. नाही कारण बॅटर थिक असतं आणि हे थिन आहे. काय संबंध काय लॉजिक आहे ते काढ भांड तुला दाखवतो. ह्याला होल आहे का मित्रांनो. ह्याला होल आहे. ह्याला कुठे होल आहे. ह्याला होल काय logic नाहीये. ओके सॉरी मामा हे मी कट करणार आहे. ब्रेन डेड झालेलं आहे मुलीचं. काय कर मी टाकलं मी टाकलं. माझं डोकं चालत नाहीये प्लीज मला माफ कर. इडलीच्या भांड्याला होल असतं. काय अरे असतं माझ्या मम्मीच्या घरच्या इडलीच्या भांड्याला आहे. मम्मीचं. तर अशा प्रकारे झालेलं आहे माझं. आणि पहिलं ना मी तुझ्यापेक्षा टेस्टी मी बनवतो जेवण कळलं का. माझं डाएट फूड तर चांगलंच असतं पण अशा प्रकारचं पण चांगलं बनवतो मी तुझ्यापेक्षा कळलं का. क्रिएटिव्हिटी मध्ये मी तुला 100 मार्क्स. कधीच पूर्ण वर्ड्स नाही बोलत. ह्याचं हे पुढे त्याचं ते. समजलं पाहिजे. मी जे बोललो ते तुला समजलं पाहिजे. अरे एक राहिलं ना पेज. रोहित शर्मा फॅन बेस आहे मी. रोहित शर्मा फॅन्स. उसका वो उधर दे ये उधर दे असं चालतंय. तर मी आता स्टीम करायला ठेवलेलं आहे. एक 10 ते 15 मिनिटात आपण स्टीम झाल्यानंतर मला फक्त एकदम मिक्सर मध्ये काढायचं आहे आणि झाली आपली डिश. आणि वी गॉना बीट दिस गर्ल. ठीक आहे 10 मिनिटाचा अजून एक टायमर लाव म्हणजे तुला लक्ष राहील. नाही मला लक्षात राहतो. शार्प आहे आपली बुद्धी लक्षात राहतो. हा असं म्हणूनच याने एकदा जाळलं होतं घरामध्ये. काय चाललं होतं. खोटं बोल नको. स्वतःने झालेलं आहे सगळं माहिती का. माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ करेल. व्हिडिओ टाकेल. नाही टाकायचं. खोटं बोलू नको. पातेलं पूर्ण जळलं होतं. भात लावला होता आणि पलीकडे जाऊन फोनवर बोलत बसली होती तिच्या मम्मी सोबत आणि अख्खं पातेलं जळलेलं आहे. मी एखादा व्हिडिओ असेल मी टाकतो. आणि एकदा नाही 2-3दा केलेले. आजूबाजूच्या शेजारचे सगळे आलेले. हळू थकून गेली ह्या चॅलेंजला. किती वेळ झाला चॅलेंज चालू आहे अजून आमचं. ह्याच्यामध्ये अक्षरशः 40 किती झाले. 80 मिनिटं झाली. 80 मिनिट्स तर यातच गेलेत. तर झालेलं आहे आपलं चिकन. तर चिकन झालेलं आहे आपलं. एक इडली झाली आहे प्रॉपर आमची. झाले पण माझी सुशेफ हो ना तू. इमॅजिन भांडे आमचे एवढे पडले आणि जो हरणार तो भांडे घासणार.
पण हे ठरवणार कोण? जो हारणार कोण ठरवणार? कोण ठरवणार कोण? आपणच जज. आपणच जज का? मग मी तर जिंकलेलो आहे बापा. मग भांडे तूच घासणार आहे. तू काय म्हणली? आपणच जज आहे. मग मी जज आहे ना. मग तू हारली. दूध आणि चीज पण होतं. मी जरा काहीतरी फसलेलं आहे, माझा मॅटर झालेला आहे माझा, बट स्टील चांगलं होणार आहे अशी मी अपेक्षा करतो आणि चांगलं होणार आहे. ओपनच ठेवतो, मला इरिटेट होतं. तुझ्या इरिटेशन मध्ये मला लागतं ना. म्हणजे मी तुला मदत केली, तू मला मदत करते. फिट्टूस आपलं काय? फिट्टूस आपलं फिट्टूस आपलं फिट्टूस. तू मला मदत केली आणि मी तुला मदत केली. फिट्टूस. मग मीच केलं असतं ना, हाताने करायचं होतं, मीच केलं असतं. नाही मी फोर्सफुली करणार आहे. मुद्दाम ना भांडे घर भरवतीये आणि मग नंतर मला म्हणणार की भांडे घास. मी जिंकलीये. कारण की ह्याचंच खराब झालेलं हे मला माहिती आहे. काय खराब झालेलं? माझं चांगलंच झालेलं आहे. चिकन आहे, हाय प्रोटीन आहे. तुझं स्वीट आहे, अनहेल्दी आहे. माझं स्वीट नाहीये, त्यामध्ये मी शुगर अजिबात नाही वापरली. कसं स्वीट झालं माझं? मग स्वीटनर मध्ये कसं माझं लागेल? ब्रेकफास्ट होतं ते, ब्रेकफास्ट. कसं लागेल ते? तुझ्यापेक्षा तर चांगलं असेल हे, तर तुम्ही बाय प्रेझेंटेशन वरूनच सांगाल. आता हे सगळं श्रेड वगैरे करतो, मिक्सी मध्ये वगैरे सगळं फिरून डायरेक्टली तुम्हाला आमच्या सोफ्यावर भेटू. सोफ्यावर म्हणजे सगळं रेडी करून टेस्टला भेटू डायरेक्टली. डन. की प्रोसेस दाखवायची इच्छा आहे तुझी? मला आता हे तू नाही, एवढा नाही. परफेक्शनिस्ट आहेस? नाही नको प्रोसेस नाही दाखवायची मला. 1.2 मिनिटाचा टाइम आणि ह्याचा अजून आय डोंट नो हा कसा करणार आहे. टायमर ह्या मुलाचं फिनिश झालेलं आहे अँड ही स्टील. अशा प्रकारे आय एम ऑलरेडी द विनर. हे बघ सॉस स्मेल कसला भारी येते. तुला नाही आवडलं? नाही आवडलं तुला? टेस्ट कर मग आधी, मग खा. नाही तर नको. खलास, मी हारलेलो आहे. इझी आहे, एकदम इझी आहे माझ्यासाठी. चांगलं लागत आहे. त्या दिवशी कसं चांगलं होतं बघ. मेयोनीज, तिखट मेयोनीज झालाय तो. खलास, चॅलेंज खलास झालेला आहे आणि इथे मी माझी हार मानतो आहे, कारण की हे जे आहे ते टर्नआउट नाही झालेलं आहे व्यवस्थित. तर अशा प्रकारे आजची विनर आहे प्रियदर्शनी आणि प्रियदर्शनी. माझं टेस्ट तर करू, ऍटलीस्ट एक तरी टेस्ट करू. हे झालंय फेल. आय डोंट नो ह्याने काय विचार करून अंड आणि चीज. तू ह्याचं एवढं सुंदर मस्त पैकी बेक केलं. माय डिश, दिस इज हिज डिश. कोण बोललं होतं माझं लय भारी होणार? मी ऑलरेडी जिंकलोय. मला जेव्हा इन्ग्रेडियंट्स मी विचार करत होते, यासाठी माणसाने आधी विचार करायचा असतो. ह्याच्यासारखं नाही डायरेक्ट मी एग्स घेणार, मी चिकन घेणार, मी गार्लिक घेणार. जर हे चांगलं असेल तर मग तू जिंकली, नाही तर ड्रॉ आहे. ड्रॉ आहे काय? असं नाही की ही जिंकलेली आहे. तुझं हे चांगलं दिसतंय आणि हे लगेच झालेलं, याचा अर्थ असं नाही की तू जिंकलीस. लगेच नाही झालंय माझं, पण 40 मिनिट्सच्या टाइमर मध्येच झालेले. कम ऑन, व्हॉट इज दिस? ठीक आहे, तर मी ट्राय करणार आणि मी सांगणार की हे झाले का. तसं पण मी हारलेलोच आहे, पण तरी पण हे जर चांगलं नसेल तर ड्रॉ होऊ शकतो ना. म्हणजे स्कोप आहे. ट्राय कर. झाले छान झाले, परफेक्ट, मस्त झाले, वाव, भारी झाले. तर अशा प्रकारे हा होता आमचा चॅलेंज ब्लॉग. यू आर द विनर. आणि भांडे मग तू घासणार आहेस. जिंकलीस तर मग तुला काहीतरी प्राइज आहे ना. प्राइज तर भांडे प्राइज आहे तुझे. नाही भांडे तू घासणार आहेस. सो हा होता आमचा आजचा चॅलेंज व्हिडिओ. वी जस्ट होप की तुम्हाला आवडला असेल, आणि जर तुम्ही इथपर्यंत बघताय देन थँक्यू सो मच. आम्ही तुम्हाला भेटतोय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा. 1 2 3. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तू बोलतोय. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. 1 वेलकम 1 2 3. वेलकम बॅक टू अनदर. वेलकम बॅक टू अनदर ब्लॅक शिप. हा 1 2 3. वेलकम 1 2 3. वेलकम बॅक अनदर. त्यासाठी इन्ग्रेडियंट्स मी तुला 10 मिनिटचा टाइम दिला होता, तू चूज नाही केले. सो इट्स क्लिअरली हिज. मी पास्ता बनवला होता ना मागे, सेम बनवला होता, त्यामुळे सगळा सीन झाला. पण मग पास्ता शुड बी मेन इन्ग्रेडियंट्स, आणि मग तू त्यामध्ये चिकन ऍड करू शकला असता. चिकन, पास्ता, सॉस, त्यासाठी 10 मिनिट